हॅलो मित्रमैत्रिणींनो, कशा आहात सगळे? आपण MST CET 2027 ची सिरीज सुरू केलेली आहे. तुमच्या सगळ्यांना माहिती असेल, केमिस्ट्री आणि बायोलॉजीची. जर तुम्ही नसेल बघितली तर डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आपल्या चॅनलच्या पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील. तर पहिले जाऊन ते बघा. आज आपण 11th स्टँडर्डचा पहिला जो आपला पहिला युनिट आहे त्यामधला महत्वाचा पार्ट बघतोय, तो म्हणजे हा आपला पार्ट नंबर 4 असेल. ठीक आहे, पहिल्या युनिट मधला हा चौथा आपला भाग आहे आणि त्यामध्ये आज आपण शिकणार आहोत डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. आता डाल्टन सरांना फादर ऑफ ॲटॉमिक थेरी सुद्धा म्हटलेलं आहे. तर ह्यामध्ये आपण पॉस्ट्युलेट्स, त्यांनी ॲटॉमिक थेरीसाठी काय काय अझम्पन्स केली ते बघणार आहे आणि ॲटॉमिक थेरीचे ड्रॉबॅक्स काय आहे हे बघणार आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 4 ते 5 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जातो डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन मध्ये. आणि कॉन्सेप्च्युअल असल्यामुळे तुमच्या 12th एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी खूप महत्वाचा आहे. त्यामुळे डिटेलमध्ये ऐकायचं आहे. तुम्ही हा लेक्चर पूर्ण बघितला, तुम्हाला हा पूर्ण थेरीचा कॉन्सेप्ट पूर्ण समजलेला असेल याची गॅरंटी माझी. ठीक आहे, तर लवकरात लवकर स्टार्ट करूया. ज्यांना लिहून घ्यायचं असेल, नोट्स काढायचे असतील, त्यांनी नोटबुक घेऊन तुमच्या बरोबर बसा. ठीक आहे, तर डाल्टन सरांचं काय म्हणणं आहे आपण समजून घेऊ. डिटेलमध्ये अंडरस्टँडिंग करणार आहे डाल्टन्स ॲटॉमिक थेरी बद्दल. तर ही थेरी आपण 2 भागामध्ये बघणार आहे. त्याचा पार्ट वन असेल पॉस्ट्युलेट्स. ओके, आणि पार्ट 2 असेल ड्रॉबॅक्स. राईट. तर पार्ट वन मध्ये पॉस्ट्युलेट्स म्हणजे त्यांनी काय अझ्युम केलेलं आहे आणि अझ्युम केलेल्या काय गोष्टी खऱ्या झालेल्या आहेत त्या आपण डिस्कस करूया. आणि काही जे ड्रॉबॅक्स आहेत डाल्टन्स ॲटॉमिक थेरी मधले, ते पण आपण आजच्याच पार्टमध्ये डिस्कस करतोय. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा आणि खूप मजेशीर सुद्धा आहे. डाल्टन सरांनी काय काय अझम्पन्स केले ते पहिले आपण बघून घेऊ. आधी तर त्यांनी कोणते कोणते हिस्टोरिकल कॉन्टेक्स्ट आणि पॉस्ट्युलेट्स मांडले ते समजून घेऊ. तर हाऊ जॉन डाल्टन revolutionized chemistry in 1808 by translating chemical combination law into absolute physical relatives. राईट. तर त्याचा म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की डाल्टन सरांनी त्यांच्या पॉस्ट्युलेट्सच्या आधारे रियालिटीमध्ये काय काय गोष्टी घडवल्या आणि काय काय गोष्टींचं फिजिकल रिलेटिव्ह म्हणजे फिजिकल रिलेशन काढलं, इंटरप्रिटेशन काढलं, ते आपण पहिलं समजून घेऊ. आणि त्यानंतर ना ॲटॉमिक थेरीज का म्हटलंय, कारण त्यांनी ॲटम बद्दलचे खूप महत्वाचे अझम्पशन डाल्टन सरांनी इथे केलेले आहेत. तर सगळ्यात पहिले जेव्हा आपण कोणत्याही सायंटिस्ट बद्दल शिकतो तर त्याचा थोडासा हिस्टोरिकल बॅकग्राऊंड समजून घेणं गरजेचं आहे. तर फादर ऑफ मॉडर्न ॲटॉमिक थेरी त्यांना म्हटलेलं आहे. कोणाला? फादर ऑफ मॉडर्न ॲटॉमिक थेरी. तर कोण आहे फादर ऑफ मॉडर्न ॲटॉमिक थेरी? तर जॉन डाल्टन. 1766 to 1844 हा त्यांचा काळ आहे. 1808 मध्ये इम्पॉर्टंट आहे, त्यांनी जॉन डाल्टन हे इंग्लिश केमिस्ट आहे. ठीक आहे, त्यांनी कशाचा शोध लावला? ह्या ॲटॉमिक थिअरीचा शोध लावला. बाय इंटिग्रेटिंग reliable experiment data, Dalton proved the unseen atom must exist physically in order to validate chemical combination ratio. त्यांनी प्रूव्ह केलं ऍटम मस्ट एक्झिस्ट फिजिकली, ऍटम एक्झिस्ट करतो फिजिकली. हे कोणी प्रूव्ह केलं? ह्या डाल्टन सरांनी. ठीक आहे, कधी? 1808 मध्ये. हा थोडासा त्यांचा इतिहास झाला. आता आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो क्वेश्चन पेपरमध्ये डिस्क्रिप्टिव्ह साठी 12th एक्झाम मध्ये सुद्धा, पण हा 11th लेवलचा बेस आहे, तरी सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता बघा, त्यांनी हे लॉ सुद्धा डिराईव्ह केलेले आहे. तर हे लॉ ऑलरेडी आपण आधीच्या सेशनमध्ये बघितलेलं आहे. कन्झर्वेशन ऑफ मास, डिफायनाईट प्रपोर्शन आणि मल्टिपल प्रपोर्शन. कन्झर्वेशन ऑफ मास म्हणजे मास कधीही नेव्हर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, आणि मास ऑफ रिॲक्टंट हे इक्वल असतं मास ऑफ प्रोडक्टच्या. दॅट इज ऑलरेडी वी डिस्कस इन द प्रिव्हियस सेशन, राईट. डिफायनाईट प्रपोर्शन म्हणजे काय? अ कंपाऊंड ऑलवेज कंटेन कन्स्टिट्युएंट एलिमेंट कंबाईन इन अ फिक्स रेशो बाय वेट. फिक्स रेशो मध्ये असणार, हे काय म्हटलेलं आहे? हा त्यांचा दुसरा काय आहे? लॉ आहे. त्याच्यानंतर मल्टिपल प्रपोर्शन म्हणजे वेन टू एलिमेंट फॉर्म मल्टिपल कंपाऊंड, वेट रेशो कंबाईन इन स्मॉल होल नंबर. त्यांचं म्हणणं काय? जेव्हा एकापेक्षा जास्त मल्टिपल ऍटम असतात, डिफरंट कंपाऊंड बनवतात, राईट, तर त्यांचा जो रेशो असतो तो होल नंबर मध्ये असतो. हे 3 लॉज त्यांनी डिराईव्ह केलेले आहे. हे ऑलरेडी आपण आधीच्या सेशनमध्ये
पार्ट नंबर 3, युनिट नंबर फर्स्ट 11चा पार्ट नंबर 3 मध्ये आपण ऑलरेडी हे बघितलेलं आहे. आपण स्टेट बोर्डला पूर्ण रेफरन्स करूनच सगळ्या कॉन्टेंट बनवतो आहे, त्यामुळे याच्या बाहेरचं तुम्हाला इथे काही शिकवलं जाणार नाही, म्हणून पूर्ण सिलेबस तुमचा आपल्या चॅनलवरती कव्हर होतोय. तर बघा, घाबरायची काही गरज नाहीये. तर तुम्हाला जर केमिस्ट्री खूप हार्ड वाटत असेल, बायोलॉजी खूप हार्ड वाटत असेल, डोंट वरी, वाटतं सगळ्यांना, त्याच्याबद्दल काहीही फिअर किंवा काही हेजिटेट करायची गरज नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण एकदम रिअलिस्टिक वे मध्ये शिकून घेतोय. सो डोंट वरी. कोणाला जर आळस येत असेल किंवा व्हिडिओ पूर्ण बघायचा, लेक्चर बघायचा कंटाळा वाटत असेल, तर इथेच तुम्ही तुमच्या माइंडला स्टॉप करायचं आहे, कारण हेच डेव्हिएशन आपल्याला आपल्या डेस्टिनेशन पर्यंत जाण्यासाठी काय करत असतं, अडथळा बनत असतं. माझं जर डेस्टिनेशन हे आहे, तर मला इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप डिस्ट्रॅक्शन येणार आहेत मध्ये, पण तोच व्यक्ती पुढे जातो, तोच स्टुडंट त्याचं डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकतो. तो ह्या डेव्हिएशनला काय करतो, निग्लेक्ट करतो आणि पुढे जातो. ठीक आहे. आता तुम्हाला ठरवायचं आहे, तुमच्याकडे भरपूर सोर्सेस आहेत, भरपूर गोष्टी आहेत शिकण्यासारख्या, पण यू मस्ट हॅव टू डिसाइड व्हॉट यू वॉन्ट टू डू, राईट? आणि त्यानुसारच तुम्ही तुमचं पुढलं पाऊल टाकायचं आहे. ओके. हे थोडंसं अभ्यासाच्या बाहेरचं झालं, पण हे गरजेचं होतं म्हणून सांगितलं. आता आपण डिस्कस करूया कोर पॉस्ट्युलेट्स ऑफ डाल्टन थिअरी. पॉस्ट्युलेट्स काय आहे डाल्टन थिअरीचे? पॉस्ट्युलेट्सचं मराठीत मिनिंग होतं अझम्पशन. अझम्पशन म्हणजेच गृहीतक. ठीक आहे, गृहीतक म्हणजेच यांनी काय अझ्युम करून ही थिअरी मांडली, ह्याबद्दल डिस्कस करूया. तर मॅटर इज कंपोज ऑफ ॲटम. एव्हरी पदार्थ, प्रत्येक पदार्थ, आपल्या आजूबाजूला जे काही ज्याला वजन आहे, जे आपल्याला नेकेड आयला दिसतंय, त्याला आपण मॅटर म्हणतो. आणि मॅटर इज मेड अप ऑफ कंपोज ऑफ ॲटम. ठीक आहे. प्रत्येक पदार्थ हा ॲटम पासून बनलेला आहे. एका पदार्थामध्ये खूप सगळे ॲटम्स असतात, थाउजंड्स ऑफ, मिलियन्स ऑफ ॲटम असतात. आणि त्याबद्दल त्यांनी महत्वाचा पहिला पॉस्ट्युलेट दिलेला आहे, दॅट इज ऑल मॅटर कन्सिस्ट ऑफ एक्स्ट्रीमली टायनी, इनडिवायझिबल अँड कम्प्लिटली इंडस्ट्रीबल पार्टिकल कॉल्ड ॲटम. त्यांनी मॅटर प्रत्येक ॲटम हा मॅटर, म्हणजे प्रत्येक मॅटर मध्ये काय असतो, ॲटम असतो. आणि ॲटम कसा आहे, तर ॲटम त्यांनी म्हटलेला आहे टायनी आहे, इनडिवायझिबल आहे. इनडिवायझिबलचा सिंपल अर्थ असा होतो, त्याला परत ब्रेक करता येत नाही. तो इतका छोटा असेल की त्याला परत ब्रेक करता येत नाही. लाईक आपण म्हणू शकतो एखादा पेढा, किंवा आपण म्हणू शकतो बुंदीचा लाडू जसा आहे, तो त्याच्यामधला छोटासा कण, तो छोटा इतका कण असेल की त्याला परत डिवाइड करता येत नाही, दॅट इज ॲटम, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द डाल्टन फर्स्ट पॉस्ट्युलेट त्यांनी असं म्हटलेलं आहे. आणि हे त्या काळात सगळ्या लोकांनी त्याला खरं पण मानलेलं आहे. ठीक आहे, की ॲटम हा इनडिवायझेबल आहे, टायनी आहे, आणि ॲटम मॅटर मधला सगळ्यात छोटा पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल, हा बुंदीचा लाडू आहे, ह्याच्यामध्ये भरपूर कण आहेत, त्यामधला एक छोटा कण, दॅट इज आर ॲटम, राईट? तर हा एवढा छोटा कण असेल की त्याला परत डिवाइड करता येत नाही आणि परत तो ब्रेक होऊ शकत नाही, दॅट इज टायनी आहे. इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे तो परत डिवाइड होऊ शकत नाही, दॅट इज कॉल्ड एज ॲटम. हा त्यांचा फर्स्ट पॉस्ट्युलेट आहे. प्लीज कीप इन माइंड, दिस इज द फर्स्ट पॉस्ट्युलेट ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी, राईट? आता सेकंड पॉस्ट्युलेट त्यांनी काय म्हणलेलं आहे आपण डिस्कस करूया. आयडेंटिकल नेचर ऑफ सिंगल एलिमेंट. आता याचा अर्थ काय आहे ते समजून घेऊ. याच्यासाठी आपण कॉपर वायर किंवा एखादी सोन्याची, म्हणजे आपण म्हणू शकतो गोल्ड वायर, ठीक आहे, की आपण आपल्याला ही गोल्ड वायर आहे, फॉर एक्झाम्पल दिस इज द गोल्ड वायर, राईट? आणि ह्यापासून आपल्याला गोल्ड रिंग बनवायची. मला सांगा, आता ह्या गोल्ड रिंग मध्ये गोल्डचे भरपूर सगळे मिलियन्स ऑफ ॲटम्स असतील, राईट? आता हे सगळे मिलियन्स ऑफ ॲटम गोल्ड पासूनच बनलेले आहे. सो दीज आर द सेम ऑर डिफरंट, राईट? 100% दीज आर दी सेम, बिकॉज in every in each gold atom the element is same.
राईट. म्हणजेच आयडेंटिकल नेचर ऑफ सिंगल एलिमेंट इथे काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. ऑल ॲटम ऑफ स्पेसिफिक केमिकल एलिमेंट आर एंटायरली आयडेंटिकल इन साईज, शेप, प्रॉपर्टीज अँड मास. आता मला सांगा, हा जो आहे गोल्डचा ॲटम आणि हा गोल्डचा ॲटम, ह्यामधल्या दोघांच्याही प्रॉपर्टीज सेम असतील की डिफरंट असतील? सेम असतील, कारण की एलिमेंट सारखाच आहे. बरोबर. शेप सारखा असेल, साईज सारखा असेल, कारण की एंटायर गोल्डची वायर ही सारख्या एलिमेंटनी बनलेली आहे, म्हणून त्यामध्ये असणारे सगळे ॲटम हे सारखेच असतील. प्लीज कीप इन माइंड. फॉर एक्झाम्पल, दिस इज द गोल्ड वायर. फॉर एक्झाम्पल, दिस इज द कॉपर वायर. फॉर एक्झाम्पल, दिस इज द ferrous wire, and these are the entirely same wire. That's why the atoms of that element is identical, that is shape, size and properties of that element is entirely same. तर त्याचाच अर्थ असा आहे आयडेंटिकल नेचर ऑफ सिंगल एलिमेंट. एलिमेंट जर सारखा असेल तर त्याचं नेचर काय असतं, सारखंच असतं. ओके. जर आपण क्लास 11चे स्टुडंट असणार तर 11च्या स्टुडंटला मॅथमॅटिक्सचा पेपर सारखाच येणार आहे, वेगळा येईल का? नाही. फॉर एक्झाम्पल, ह्याच्यामध्ये जर 10 स्टुडंट 11चे असतील, 10 स्टुडंट 12वीचे असतील, कोणी 9चं असेल, तर त्यांच्यासाठी येणारा पेपर हा वेगवेगळा असेल. राईट. दिस इज ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके. द थर्ड पॉस्ट्युलेट ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी इज डिस्टिंक्ट नेचर ऑफ डिफरंट एलिमेंट. आता हा नॅचरल बट ऑफियस आहे की डिस्टिंक्ट नेचर ऑफ डिफरंट एलिमेंट. एलिमेंट जर का वेगळे असतील तर त्यांचं नेचर सुद्धा कसं असेल, वेगळं असेल. ओके. आपण डिस्कस करूया. ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट डिफर कम्प्लिटली in their physical properties, mass, relative behavior. For example, I have water. The formula of water is H2O. In that, there is a 2 element of hydrogen and 1 element of oxygen. Right? So, there are 2 types of different element here. So, the physical properties of oxygen and the physical properties of hydrogen is different. Right? These are not same because the element is different. That's why the mass, relative behavior and the physical properties is completely different from each other. राईट. तर हा जो आहे तो त्यांनी थर्ड पॉस्ट्युलेट इथे काय केलेला आहे, मांडलेला आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. एक्सप्लेन द पॉस्ट्युलेट्स ऑफ डाल्टन ॲटॉमिक थिअरी. कितीला येणार, किती मार्क्सला क्वेश्चन येणार आहे? जे मी क्वेश्चन तुम्हाला सांगत आहे हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील 4 मार्क्ससाठी. एक्सप्लेन दी पॉस्ट्युलेट्स ऑफ डाल्टन ॲटॉमिक थिअरी. हा क्वेश्चन विचारला जाणार तुम्हाला. ठीक आहे. डिस्टिंक्ट नेचर काय काय, पहिला पॉस्ट्युलेट काय आहे, मॅटर कंपोज ऑफ ॲटम. ॲटम हा टायनी, इंडिवायझेबल अँड इनडिस्ट्रक्टिव्ह पार्टिकल आहे. ओके. आयडेंटिकल नेचर सिंगल एलिमेंटचा सारखा असेल, डिफरंट एलिमेंटचा डिफरंट असेल. हे त्यांचे काय आहेत, 3 पॉस्ट्युलेट्स आहेत. तुम्हाला समजलं असेल, इझी आहे, काहीच असं हार्ड नाहीये. ठीक आहे. पुढे डिस्कस करूया. आता ह्या पॉस्ट्युलेट्स बद्दलचं अजून डिटेल अंडरस्टँडिंग घेऊ आणि त्यानंतर हे पॉस्ट्युलेट्स खरंच खरे आहेत का किंवा यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत का हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. ओके. पॉस्ट्युलेट्स ऑन कॉम्बिनेशन. हा पॉस्ट्युलेट काय सांगतोय ते बघूया. These postulates explain the mechanism by which distinct atoms like together to form new chemical structure. Fixed whole number. Chemical compound form when element combine in basic whole number relationship. आता इथे काय म्हणलेलं आहे, CH4 प्लस 2O2, CO2 आणि H2O. वेगवेगळे दोन वेगवेगळे कंपाऊंड आहे, त्याच्यापासून 2 वेगवेगळ्या कंपाऊंड तयार झालेले आहेत. अशा पद्धतीनं इथे काय झालेलं आहे की हा सगळा डिटेलमध्ये आपल्याला क्लॅरिफिकेशन झालेलं आहे. कंबशन केमिकल रिॲक्शन. आता बघा, फॉर एक्झाम्पल ए अँड बी कंबाईन होऊन आपल्याला सी प्लस डी भेटलेले आहेत. अशा पद्धतीने 2 वेगळे कंपाऊंड कंबाईन झाले तर वेगळ्याच गोष्टी भेटणार आहे. तर इथे काय झालं, हा पॉस्ट्युलेट प्रूव्ह झालेला आहे. ठीक आहे. ॲटॉमिक रिअरेंजमेंट. ॲटमची रिअरेंजमेंट सुद्धा होऊ शकते. केमिकल रिॲक्शन वेन सेपरेट, कंबाईन अँड रिअरेंज ॲटम देमसेल्फ इमर्स अनहॅमर्ड. फॉर एक्झाम्पल 2 हायड्रोजन जर घेतले आणि 1 ऑक्सिजन घेतला तर आपल्याला H2O भेटला. तर इथे काय झालं, रिअरेंजमेंट झाली.
ऍटमची. तर अशा पद्धतीने ऍटम रिअरेंज होऊ शकतात, दोन वेगवेगळे कंपाऊंड फॉर्म होऊन वेगवेगळ्या दोन दुसऱ्या मॉलिटी सुद्धा काय होऊ शकतात, बनू शकतात. तर इथे हा पॉस्टुलेट ऍटम पॉस्टुलेट्स ऑफ कॉम्बिनेशन काय झालेला आहे, प्रूव्ह झालेला आहे. ओके, तर आता डिस्कस करूया आपण मॉडर्न करेक्शन्स आणि लिमिटेशन्स. काय काय लिमिटेशन्स आहेत बोर्स ऍटॉमिक सॉरी जो डॅल्टन्स ऍटॉमिक थेअरी जी आहे त्यामध्ये त्यांनी जे पॉस्ट्युलेट्स मांडले त्याच्यामध्ये काय काय करेक्शन्स आहेत आणि काय लिमिटेशन्स आहेत ते आपण समजून घेऊया. तर पहिलं, वी हॅव मॉडिफाईड 3 की assumptions ऑफ डॅल्टन ऍटॉमिक टू अलाइन विथ मॉडर्न एक्सपेरिमेंट्स. डॅल्टन सरांनी जेव्हा 1808 मध्ये एक्सपेरिमेंट केला त्यानंतर ना वेगवेगळ्या सायंटिस्टनी जे त्यांनी ऍटमचा सिद्धांत मांडला की ऍटम हा एक एक खूप छोटा टायनी पार्टिकल आहे आणि त्याला परत डिवाइड करता येत नाही, इनडिवायझिबल आहे, परत ब्रेक करता येत नाही. ह्यावर खूप लोकांनी काय केलं, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनचा शोध लागला, प्रोटॉनचा शोध लागला आणि न्यूट्रॉनचा शोध लागला. तो शोध कसा लागला, एक स्ट्रक्चर ऑफ ऍटम युनिट नंबर 4 मध्ये आपण नेक्स्ट पार्ट मध्ये डिस्कस करूया. सो डोंट बी वरी, स्टे ट्यून विथ अस, तुम्हाला पाहायला मिळेलच. पण ह्या मागचं जे करेक्शन आहे ते पहिले आपण बघून घेऊ. तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं करेक्शन म्हणजे ऍटम आर इनडिवायझिबल. तर मॉडर्न करेक्शन नुसार जेव्हा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा शोध लागला तर हे ऍटमचे काय आहेत, सब ऍटॉमिक पार्टिकल आहे. मी स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला शिकवलेला आहे. ऍटम कन्सिस्ट ऑफ प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यूक्लियस मध्ये राहतात आणि इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह अराउंड द न्यूक्लियस, हे आपण शिकलेलो आहे. म्हणून ऍटम हे डिव्हायझिबल आहेत. ऍटम नॉट अ इनडिव्हायझिबल. ऍटम आर इनडिव्हायझिबल हे चुकीचं आहे. आणि हे सगळ्यात मोठं करेक्शन कोणी दिलं, नंतर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ज्यांनी शोधून काढले त्यानंतर हे प्रूव्ह झालं की ऍटम आर इनडिव्हायझिबल. दॅट इज इनकरेक्ट, हे करेक्ट नाहीये. द करेक्शन इज ऍटम आर डिव्हायझिबल. सो व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ which theory? Dalton's atomic theory. First and very most important correction of Dalton's atomic theory is atom are divisible. Atom consists of subatomic particle called proton, neutron and electron. We all know atom is made up of proton, neutron and electron, right? So atom is divisible in 3 parts that are called as subatomic particles. So this is very important and very interesting theory of Dalton atomic theory, right? Yes. So this is first and very most important assumption that is incorrect. Okay. So next is atom of the same element share uniform masses. तर इथे पण डाल्टन सरांचं लिमिटेशन आलेलं आहे. कारण आपण नंतर स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये परत नेक्स्ट पार्ट मध्ये शिकणार आहोत आयसोटोप्स. ठीक आहे. तर आयसोटोप्स हा पार्ट तुमच्यासाठी नवीन असू शकतो. मी थोडस ब्रीफ ओव्हरव्ह्यू इथे देणार आहे. सो डोंट बी वरी. आयसोटोप्स कशाला म्हणतात, याच्यावरचे तुम्हाला एंट्रन्स मध्ये क्वेश्चन येऊ शकतात आयसोटोप्स वरचे. आणि आयसोटोप्स वरचं डेफिनेशन पण तुम्हाला 12च्या पेपरमध्ये स्टेट बोर्डच्या येऊ शकते. सो व्हॉट इज आयसोटोप? तर आयसोटोप म्हणजे काय, असे वेगवेगळे ऍटम ज्याचा ऍटॉमिक नंबर सेम असतो बट डिफरंट ऍटॉमिक मास नंबर. ठीक आहे. जसं की हायड्रोजन आणि ड्यूटेरियम, दोघांचाही ऍटॉमिक नंबर एकच आहे पण हायड्रोजनचं मास 1 आहे आणि ड्यूटेरियमचं मास 2 आहे. पण डाल्टन सरांनी काय म्हटलेलं आहे, ऍटम ऑफ द सेम एलिमेंट शेअर युनिफॉर्म मासेस. त्यांनी म्हटलेलं आहे की ऍटम जर सारख्या एलिमेंटचा असेल तर त्यांचं मास नेहमी कसं असणार, सारखंच असणार. तर इथे डाल्टन सरांचं लिमिटेशन लागलेलं आहे. कारण हे आयसोटोप्स जेव्हा एक्झिस्ट होतात तेव्हा इथे प्रूव्ह झालेलं आहे की दिस इज इनकरेक्ट, दिस इज रॉंग, राईट. ऍटम ऑफ सेम एलिमेंट कॅन डिफर इन न्यूट्रॉन्स अँड मास. जसं की क्लोरीन
क्लोरीन ॲटॉमिक नंबर सारखा आहे पण मास नंबर 35 सुद्धा आहे, 37 सुद्धा आहे. तसंच ब्रोमीनच्या बाबतीतही होतं. त्यामुळे इथे सेकंड लिमिटेशन ऑफ डाल्टन ॲटॉमिक थेअरी इज atom of the same element share uniform mass. This is completely incorrect. Okay. Third limitation is atom of different element have different masses. तर इथे पण लिमिटेशन लागला, आयसोबार एक्झिस्ट आला, डिफरंट एलिमेंट हॅव शेअर द डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. मास नंबर सुद्धा वेगळा असू शकतो, ॲटॉमिक नंबर सुद्धा वेगळा असू शकतो. त्यामुळे the most important question today we learn is the postulate of Dalton's atomic theory and the limitation of Dalton atomic theory. या दोन पैकी एक क्वेश्चन डिस्क्रिप्टिव्ह 3 ते 4 मार्कासाठी तुम्हाला 100% विचारला जाणार. ओके, येस. तर अशा पद्धतीने आयसोटोप्स एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट पार्ट मध्ये करणार आहे. कारण जेव्हा स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये आयसोटोप्स, आयसोबार आणि आयसोटोन्स, आयसोटोप्स, आयसोबार्स अँड आयसोटोन्स हे 3 इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट्स कमेंट आहेत. हा आपण डिस्कस करूया. आजच एका पार्ट मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होईल. आयसोटोप्स, आयसोबार आणि आयसोटोन्स. आयसोटोप्स म्हणजे काय, तर ज्याला ऍटॉमिक नंबर सारखा असतो पण ऍटॉमिक मास नंबर वेगवेगळा असतो. ठीक आहे. तर हे सगळं आपण नेक्स्ट पार्ट मध्ये समजून घेऊ. पण आजचा स्पेशल व्हिडिओ डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीच्या अझम्पशन आणि पॉस्ट्युलेट बद्दलचा होता. तर ते तुम्हाला पूर्ण क्लिअर झालेलं असेलच. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय काय बघणार आहे, तर नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बघणार आहे, काय बघणार आहे आपण, ॲटॉमिक मास नंबर, मॉलिक्युलर मास कशाला म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर फॉर्म्युला मास काय आहे आणि ते कसं काढायचं, मोल कॉन्सेप्ट, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघणार आहे. आणि तो तुमचा लास्ट पार्ट असेल युनिट नंबर फर्स्टचा. युनिट फर्स्ट 11th स्टँडर्ड. ठीक आहे. तर हा 11th स्टँडर्ड मधला युनिट फर्स्ट मधला तुमचा तिसरा पार्ट होता. उद्याला चौथा पार्ट असेल, सॉरी हा चौथा पार्ट होता, उद्याला 5वा पार्ट असेल आणि मग युनिट 1 पूर्णपणे कंप्लीट झालेला असेल. मग आपण युनिट 4 कडे शिफ्ट करतोय. आणि युनिट 4 इम्पॉर्टंट आहे, फाउंडेशन आहे तुमच्या केमिस्ट्रीचं 11th आणि 12thचं. युनिट 4 आहे आपला कोणता, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ठीक आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, आयसोटोन्स, आयसोबार्स, त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर 1 to 30, त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या युनिट नंबर 4 मध्ये डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तोपर्यंत हे जे आपली सिरीज सुरू आहे बायोलॉजीची आणि केमिस्ट्रीची, ती बघत राहा. तुमच्या डिमांडिंग क्वेश्चन तुमचे काही असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. काही समजत नसेल, काही तुम्हाला वेगळ्या वेनी जर समजावून पाहिजे असेल किंवा तसे तुमचे काही डिमांड्स असतील तर डेफिनेटली वी आर हिअर टू सपोर्ट यू. तोपर्यंत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्ही इथे आहोतच. पण तुम्ही रेग्युलर म्हणजे कॉन्सेप्ट वाईज शिकत राहा, स्पेशल नोट्स बनवा आणि काही तुम्हाला डाऊट असतील तर डेफिनेटली आम्ही आहोतच. तर आपल्या चॅनलवरती अशाच पद्धतीने 2027चा पूर्ण टार्गेट 11th आणि 12th आपण कम्प्लीट करतोय. सिलेबस कम्प्लीट झाल्यावरती PYQ डिस्कशन, लाईव्ह सेशन, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याबरोबर घेऊन येणार आहोत. त्यामुळे डेफिनेटली प्रत्येक फ्रेंड सोबत जे 11th 12th ला टार्गेट करत आहेत त्यांच्याबरोबर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करत असाल. नसेल करत तर लवकरात लवकर पाठवायला विसरू नका. लवकरच नवीन सेशन सोबत, नवीन टॉपिक सोबत आपण भेटणार आहोत. सो टिल देन टेक केअर, बाय बाय आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.